माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान संत महिमा ग्रंथमधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेणार आहोत. त्यातील एक श्री संत जनाबाई महिमा कथासार अभिवाचन करत आहे. आवडले तर नक्की प्रतिक्रिया द्या. भाग पहिला. संत श्री संत परंपरा. धन्य गोदाकाठ, धन्य गंगाखेड. श्री संत परंपरा महाराष्ट्रातील संतांची मोठी परंपरा आहे. मोगलांनी भारतात आपले पाय मजबूत रोवून शत्रहीन झालेल्या जनतेला पिचून काढले. समाज तर अगदी मृतप्राय होऊन गेला. अशा वेळी समाजाला जागृत करण्याचं, समाजात प्राण भरण्याचं, चैतन्य देण्याचं, त्यांच्यात संघटन साधून ऐक्य निर्माण करण्याचं काम संतांनी केलं. प्रचलित परंपराविरुद्ध बंड केलं. समाजाला समता, अद्वैताची शिकवण दिली. ईश्वर भक्ती, इंद्रिय नियंत्रण शिकवले. 12वे शतक 17वे शतकपर्यंत 500 वर्षाच्या कालखंडात संत नामदेव महाराज ते समर्थ रामदास यांच्यापर्यंत महाराष्ट्रात विविध ग्रंथ संप्रदाय त्यांचे थोर प्रवर्तक झाले. त्यांचा उपदेश, सहवास श्री संतांना लाभला. तसेच थोर प्रवर्तकांनी त्यांच्यावर अनुग्रह केला. संत ज्ञानेश्वराच्या काळात 18 पगड जातीत थोर संत झाले. यातले बहुतेक सर्वजण ज्ञानेश्वराच्या मांदी याळीतले होते. अर्थात ज्ञानेश्वराच्या प्रखर तेजाने या अन्य संतांच्या तेजाकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. या संतांमध्ये श्री संतांचाही समावेश होय. पुरुष संतांच्या प्रमाणे श्री संतांनीही समाज सुधारणेच्या कार्यामध्ये आपला वाटा उचलला. या श्री संतांना अनेक ओव्या, अभंगाची रचना केली. त्याद्वारे लोकांना प्रेरणा देऊन खऱ्या भक्तीचा अर्थ समजावून दिला. याचबरोबर लोकांमध्ये पारमार्थिक क्रांती घडवून आणली. या श्री संतांपैकी संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण मुक्ताबाई, नामदेवांच्या कुटुंबात वाढलेल्या संत जनाबाई, संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई, संत रामदासांच्या शिष्या वेणाबाई, संत काणोपात्रा, गोरक्षनाथ शिष्य राजा मृतकरहिरीची शिष्या मुक्तादेवी, स्वामी चक्रधर पत्नी कमळाईसा, त्यांचीच पटशिष्या मराठीतील पहिली कवयित्री महदाईसा उर्फ रूपाईसा, पंडित नागदेवांची नात नागविंटका, संत नामदेवांची आई गोनाई, त्यांची पुतणी नागरी, नामदेव पत्नी राजाई, संत चोखोबाची पत्नी सोयराबाई, चोखोबाची वीण निर्मला, गोधा तटावरची भक्त प्रेमाबाई, वयाबाई, अवंतिकाबाई, चिदंबरम शिष्या विठाबाई, या सर्वजणी आपली भक्ती रचना यांच्या साह्याने अग्रभागी राहिल्या होत्या. यापैकी प्रत्येकीच्या रचना रसाळ सुसंस्कृत भाषेत होत्या. रामदास स्वामींच्या शिष्या वेणाबाईंनी मोठ्या रसाळ भाषेत सीता स्वयंवरा ग्रंथ लिहिला. यांच्या 14 समासात 1598 ओव्या. संत तुकाराम शिष्या बहिणाबाईंनी 740 ओव्या स्वतःचे आत्मचरित्र लिहिले. ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाईची अभंग संख्या कमी असली तरी त्यांचे ताटीचे अभंग त्यांच्या आध्यात्मिक पारमार्थिक उंचीचे साक्ष देऊन जातात. काणोपात्रेने सुद्धा अनेक अभंगाची रचना केली. संत मुक्ताबाईच्या काही हिंदी रचना सुद्धा उपलब्ध होय. ही जनाबाई मनाने भाव कोमळ होती बरं का, पण तिच्या नशिबी सदैव काबाड कष्ट जिने झाले. त्यातून संतांची संगत, सतत विठ्ठल भक्ती यामुळे तिचा आत्मदृष्टी लागली. म्हणूनच विठ्ठल दर्शन तिला भेटले. ते सावळे गोजिरे रूप पाहून त्या कवयित्रीचे हळुवार हृदय भक्तिभावाने पाझरू लागले. त्यात पांडुरंग प्रीतीने अविरत भक्तीने प्रवेश केला. आता तिच्या मनातल्या भावना काव्यातून व्यक्त होऊ लागल्या. या सर्व संतांनी समाजातील सर्वसामान्य जनतेला कळेल अशा शुद्ध सुसंस्कृत भाषेत रचना केल्या. पण या सर्व स्त्री संतांमध्ये जनाबाईच्या रचना जास्त लोकप्रिय ठरल्या. नामदेवाच्या घरात सर्व आयुष्य काढणाऱ्या निर्मळ मनाच्या जनाबाईंनी साधे सोपे रसाळ अतिशय प्रेमळ असे अभंग लिहिले. संत पुरुषांमध्ये अभंग रचनेत संत तुकारामाचे जे स्थान होते तेच स्थान स्त्री संतांमध्ये संत जनाबाईचे होय. 13व्या शतकाच्या शेवटी भागवत धर्माचे प्रणेते वारकरी संप्रदायाचे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी लोकभाषेत प्रवचन कीर्तन करून आध्यात्मिक स्पष्टीकरण केले. यामुळे ज्ञानापासून जे वंचित होते ते विषमतेचे बळी झाले.
अशा सामान्य जनांना आत्मोन्नती मार्ग दिसला. नामदेवाचे अनुकरण करून जनाबाई या संत पदाला पोहोचल्या. नामदेवांच्या गाथेतही जनाबाईच्या विपुल रचना समाविष्ट झालेल्या आहे. खरे सांगायचे तर जनाबाईंची जन्मतिथी, त्यांचे वय, कृष्ण, त्यांची समाधी त्या शेवटपर्यंत अव्याहितच होत्या काय? संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांच्या बरोबर त्यांनी उत्तर भारताची तीर्थयात्रा केली काय? यासंबंधी साधारण माहिती कुठेच उपलब्ध होत नाही. त्यांचे जना हे नावसुद्धा नक्की कोणी ठेवले ते सांगता येत नाही. त्यांनी धारण केलेली नामयाची जनी ही नाममुद्रा त्यांनी रचलेले साधे सोपे रसाळ अभंग मराठी भाषिकांच्या मनात आजे घर करून बसले. संत कबीराचा त्याग त्यांच्या आईवडिलांनी केला, त्याप्रमाणेच जनाबाईच्या सुद्धा आईवडिलांची माया प्रेम मिळू शकले नाही. फरक इतकाच की कबीर एका अस्पृश्याच्या गल्लीत मुसलमान कोष्ट्याच्या घरी वाढले. तेथे शिक्षण संस्कार नावाला सुद्धा नव्हते. पण जनाला तिच्या आईवडिलांनी दामा शेट्टी या ईश्वर भक्ताच्या हवाली केले. यामुळे ईश्वराचा लाडका भक्त, थोर कीर्तनकार, अभंग गायक संत नामदेव यांचा सहवास लाभला. ती त्यांची कुटुंबीयच बनल्याने इतर संतांचाही सहवास घडला. संगतीमधून, सहवासामधून माणसांचं आयुष्यच बदलून जाऊ शकते. असं म्हणतात, परिसाच्या सहवासात लोखंड आले तरी त्याचेही सोनं होऊन जाते. तसेच संत नामदेवाच्या नात्यागोत्यातली नसलेली पण त्यांच्या मूळ नरसी ब्राह्मणी गावाजवळच्याच गंगाखेड गावची चिमुरडी जना, कोणते गाव? गंगाखेड. काय नाव? जना. ईश्वरी संकेतावर विश्वास ठेवून पंढरपुराच्या नामदेवाच्या कुटुंबात तिच्या आईवडील आणून सोडतात. त्यावेळी नामदेवाच्या घरच्या भक्तिमय वातावरणाचा लाभ तिला नित्य लागतो. भक्तिरसात आकंठ बुडालेल्या किंबहुना भक्तीची जिंग घेऊन वाढत असणाऱ्या संत नामदेवांचा सहवास सकाळ संध्याकाळ रोजच उठता बसता, जेवता खाता, बोलता पाहता घडत असे. संत नामदेव पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करण्यासाठी उभे राहत असत. त्यावेळी जनाबाई पाठीमागे साथ करण्यासाठी हातात टाळ घेऊन उभ्या राहत असत. संत नामदेवांनी संत कोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली. त्यांच्या या प्रतिज्ञेत सहभागी होऊन नामदेवाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने अभंग रचना करून आपला सहभाग दिला. यामध्ये माता गोनाई, पत्नी राजाई, पुतणी ढवाडी, नागरी यांच्याप्रमाणेच जनाबाईचा सहभाग होता. सर्व कुटुंबियांनी 86 कोटी 96 कोटी अभंग रचना पूर्ण केल्या. यापैकी सुमारे 12.5 कोटी अभंगांची रचना जनाबाईने केली. पण दुर्दैवाने आज सुमारे 300 पेक्षा त्यांचे जास्त अभंग उपलब्ध नाहीत. त्यांचे अभंग संत नामदेवांच्या रचनेपेक्षाही साधे सोपे सरळ सुगम असे आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या हृदयाला ते चटकन सहजच जाऊन भेटतात. संत नामदेवांच्या काळात त्यांच्या बरोबरीनेच स्थान जनाबाईला प्राप्त झाले होते. संत नामदेवासारख्या देवांच्या लाडक्या महान विठ्ठल भक्तांच्या अनुग्रहाचा लाभ जनाबाईला झाला. जनाबाईच्या अभंगातून त्यांच्या हृदयात असलेली विठ्ठलाबाबतची भावना व्यक्त होते. त्यांच्या मनातील सावळ्या साजिऱ्या गोजिऱ्या पांडुरंगाचे प्रतीक म्हणजेच जनाबाईचे अभंग. संत नामदेवांच्यामुळे त्यांचे आयुष्य उजळले. विठ्ठल भक्तीमुळे आत्मदृष्टी जागी झाली. यामुळे संत कवींच्या मध्ये तुकारामाचे जे स्थान तेच स्थान संत कवयित्रीमध्ये संत जनाबाईंना प्राप्त झाले होते. असे जरी असले तरी जनाबाईच्या आयुष्यासंबंधी म्हणजे त्यांचे मूळ गाव, जात, कुळ, पूर्वज इत्यादी संबंधीची अधिकृत अशी फारशी माहिती उपलब्ध नाही. संत नामदेवाच्या चरित्र ग्रंथात जी थोडीफार माहिती लिहिलेली सापडते त्यावरूनच संत जनाबाईच्या अलौकिक चरित्राचा आढावा घ्यावा लागतो. कारण पंढरपूरमध्ये त्या शेवटपर्यंत नामदेवाच्या घरीच राहत होत्या का स्वतंत्र राहत होत्या? त्यांनी विवाह संसार केला की नाही? इतर प्रश्नासारख्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच राहतात. ऋषींचे कुळ शोधू नये असे म्हणता हेच खरे. ऋषींचे कुळ शोधू नये हेच खरे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे आवड्या नागनाथ हे संत विसोबा खेचर यांचे गाव. त्याच्याजवळच नरसी बामणी हे संत नामदेवाचे मूळ गाव. संत नामदेवांचं मूळ गाव नरसी बामणी.
याच्याजवळच आहे गंगाखेड गाव. येथे जनाबाईचा जन्म झाला. गंगाखेड गाव मराठवाड्यामध्ये गोदावरी नदीच्या काठावर. हे गाव परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पावन जळाने पवित्र मृदू झालेल्या भूमीवर कोमळ हृदयाच्या संत कवयित्री जनाबाईचा जन्म झाला. गंगाखेड गावात दमा करुंड हे पती पत्नी राहत होते. दोघेही प्रथमपासूनच विठ्ठलाचे परमभक्त होते. करुंड हे अत्यंत श्रद्धावान पतिव्रता स्त्री होती. दमा तर दरवर्षी आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने करत असे. कित्येक वर्ष श्रद्धेने भक्तीने मनापासून श्री विठ्ठलाची भक्ती पूजा वारीचा उपक्रम चालू होता. पण दमा मनातून कष्टी होता. आपल्या संसारवेलीवर अद्याप एखादं हसरं फुल फुलू नये का? फुलू शकलं नाही. या एकाच गोष्टीची बोझ त्याच्या मनाला लागून राहिली. जणू काही भक्तिरसानं परिपूर्ण भरलेल्या त्यांच्या जीवनघटाला अपत्यहीन असलेल्या दुःखांचं छोटंसं छिद्र पडलं होतं. या छिद्रातून जीवनाचं मिळणारं कितीतरी समाधानाचं अमृत झिरपून जात होतं. मुलाबाळांचा विषय निघताच कुंडाचा चेहरा सुकून जायचा. तिचं मन दुखावलं जायचं. ती आतल्यात रडू लागायची. अशा झुरण्यानं तिचा मलूल झालेला सुकलेला चेहरा दमा जेव्हा पाहायचा तेव्हा त्याच्या मनात विचार येऊन जात असे की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना या ईश्वराच्या कृपेमुळेच घडत असतात. ईश्वराला सर्वांची काळजी. तो कोणाचे वाईट कशाला बरे करेल? आपल्याला मुलाबाळांचे सुख न मिळू देण्यात नक्कीच ह्या पांडुरंगाची काहीतरी खास इच्छा असावी. नाहीतर आपण एवढी मनापासून भक्ती करून कधी वारी न चुकवून सुद्धा हे असं का घडावं बरं? या विचारातूनच त्यानं संततीसाठी कधी विठ्ठलाला साकडं घातलं नव्हतं की त्याची पांडुरंगावरची श्रद्धा कधी कमी झाली नाही. या श्रद्धेनेच तो वर्षानुवर्ष वारी करीत होता. चंद्रभागेची आंघोळ करून पांडुरंगाचे दर्शन घेऊन वाळवंटात चाललेल्या भजन कीर्तनाच्या भक्तिरसात मनापासून डुंबत राहायचा. संत मंडळी कीर्तनातून भक्तीचा महिमा सांगायची. भगवंत हा भक्तांच्या फक्त शुद्ध भावाचा भुकेला असून तो आपल्या खऱ्या भक्ताला कसा सांभाळतो, भक्ताला झालेल्या अडचणी, त्याच्यावर ओढवलेली मोठमोठी संकटे भक्ताने न सांगताही तो कसा दूर करतो, ते पुराणातील गोष्टी सांगून या भक्तांना समजावून सांगायची. भाविक वारकरी मनापासून ऐकत असत. गोदा काठचा दमासुद्धा त्याच्यातलाच एक होत असे. कीर्तनानंतर सहभोजन व्हायचे. प्रत्येक जण आपली शिदोरी सोडायचा. देवाणघाण व्हायची. तेथे जाती धर्म लिंग वय लहान मोठे गरीब श्रीमंत असा कसलाच भेदभाव नसायचा. सार वातावरण भक्ती प्रेमाने भरलेले असायचे. भक्तांच्या आयुष्यात येणारी जणू काही हीच दिवाळी हाच दसरा असायचा. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण पुढील कथा बघूया. विठू माझा लेकुरवाळा संगे लेकरांचा मेळा, निवृत्तीनाथ खांद्यावरी सोपानाचा हात धरी